श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य गुरुदेवांच्या अमृतमयी हितोपदेशातील महाशिवरात्र या विषयावरील मार्गदर्शन आपण श्रवण करणार आहोत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. नमः पार्वती पते हर 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 महादेव. शिव ही आद्य देवता म्हणजे प्रमुख देवता आहे. त्यामुळे आपण कोणत्याही तीर्थक्षेत्री गेलो तरी तेथे शिवलिंग हे असतेच. तिरुपती बालाजी, पंढरपूरचा पांडुरंग, तुळजापूरची भवानी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी यांनी मस्तकावर शिवलिंगच धारण केलेले आहे. शिवाबरोबर शक्तीही असतेच. उत्पत्ती, स्थिती आणि लय अशी ही त्रिगुणात्मक शक्ती आहे. देवतांची वेगवेगळी रूपे शिवानेच धारण केलेली आहेत. जसे सोन्याचे निरनिराळे अलंकार असतात, पण सर्वात सुवर्ण हा एकच धातू असतो, तसेच हे आहे. पृथ्वीच्या आदी, मध्य, अंतसमयी आणि शून्यातही शिवाचीच सत्ता आहे. शिवाचा कोणीही उत्पादक, पालक व संहारकर्ता नाही. शिवातच सर्व सामावलेले आहे. ब्रह्मा आणि विष्णू यांनी शिवाची पूजा केली तेव्हा शिव प्रसन्न झाले आणि त्या रात्रीलाच शिवरात्री हे नाव दिले गेले. भगवान शिवांनीच विष्णूंना शेषावर विराजमान केले, त्यांची पूजा केली आणि त्यांना सृष्टीचा पालनकर्ता बनविले. ब्रह्मा ही त्यांची डावी भुजा, तर भगवान विष्णू ही उजवी भुजा आहे आणि हृदयस्थ असे भगवान स्वतः शिवच आहे. ब्रह्मदेवाकडून सृष्टीची उत्पत्ती केली, तीही टप्प्याटप्प्याने केली. म्हणजे प्रथम मत्स्य, नंतर कच्छ, वराह, नृसिंह अशा जलचर, भूचर, अर्धा पशु अर्धा मनुष्य आणि भगवान श्रीकृष्णांच्या पूर्णावतारापर्यंत हे सृष्टी रचनेचे कार्य चालू राहिले. जेव्हा मानवाचा पूर्ण विकास झाला तेव्हा भगवंत श्रीकृष्णाच्या पूर्ण रूपामध्ये प्रकट झाले. सृष्टीच्या उत्पत्तीचा दिवस आणि शिवशक्तीच्या मिलनाचा दिवस हा महाशिवरात्र म्हणून साजरा केला जातो. हा दिवस कल्याणकारी शिवाचे आराधना पर्व असल्याने या दिवसाला फार मोठे महत्त्व आहे. याच रात्री शिवाने आपले रौद्ररूप धारण केले होते. माघ महिन्यामध्ये सूर्य उत्तरायणाचा प्रवास आरंभ करतो. हे ऋतुपरिवर्तनही खूप शुभ मानले जाते. शिवरात्री व्रताचा आरंभ सकाळीच होतो. उपवास, पूजा व जागरण असे या व्रताचे स्वरूप आहे. शिव हे परमात्म्याचे अतिशय शांत रूप आहे. शिव हे एकांत प्रिय आहे. अतिशय दयाळू आणि अगदी थोड्याशा उपासनेनेही प्रसन्न होणारी ही देवता आहे. म्हणूनच शिवाला भोळा शंकर असेही म्हणतात. पंचमहाभूतावर व कालावरही ही देवता सत्ता चालवू शकते. म्हणूनच शिवाला महादेव म्हणतात. निसर्गाचा प्रकोप होतो तेव्हा भगवान शिवाचीच स्तुती केली जाते. गुरु परंपरेची आद्य देवता ही शिवच आहे. सर्वांचे कल्याण करणारी व सर्वांना ज्ञान प्रदान करणारी ही देवता म्हणजे शिव. महाशिवरात्रीच्या दिवशी दिवस रात्र उपवास करतात. शिवांचे चिंतन स्मरण करण्यात दिवस घालवावा. शक्यतो मौन राहावे. खोटे बोलू नये, क्रोध करू नये. भगवंताचा जास्तीत जास्त सहवास घ्यावा. उपवासाच्या दिवशी भात किंवा भगरीचा भात हे खाऊ नये.
ज्या पदार्थांना शिजताना बुडबुडे येतात असे पदार्थ खाऊ नये. दिवसा तर पूजा अर्चा करावीच, पण रात्रीच्या 4 प्रहरीही पूजा कराव्या. या पूजेला यामपूजा असे म्हणतात. यामुळे शिव प्रसन्न होतात. पूजेमध्ये देवाला अभ्यंगस्नान, अनुलेपन, चंदन, भस्म, अक्षता, सुवासिक पांढरी फुले, धोत्र्याची फुले, बिल्वपत्रे, रुद्राक्षमाळा जरूर अर्पण कराव्यात. धूप, दीप, कर्पूर आरती करावी. शिवाला कापूर अत्यंत प्रिय आहे. शिवाला थंड पाणी प्रिय आहे. त्याचबरोबर नारळाचे पाणी, उसाचा रस अभिषेकाला वापरावे. दूधही वापरावे. याला अमृताभिषेक असे म्हणतात. शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी रुद्राभिषेक करतात. रुद्राच्या उच्चारणाने ही देवता द्रवते आणि आपल्याविषयी त्यांच्या मनामध्ये दया उत्पन्न होते. या दिवशी शिवनामावली, स्तुतिस्तोत्रे म्हणावी. शिवलीलामृताचे पारायण करावे. जप करावा. शिव शिव म्हणता वाचे, मूळ न राहे पापाचे. कठोर तपश्चर्या न करता देखील सहज म्हणून जरी शिवनाम घेतले गेले तरी त्याचे उत्तम फळ महादेव देतातच. दुसरे दिवशी सकाळी स्नान करून शिवाला दही भाताचा नैवेद्य दाखवावा. तो आपण ग्रहण करू नये, गाईला द्यावा. शिवाच्या उपासनेने ज्ञानाची प्राप्ती होते, पापापासून मुक्ती मिळते. असा महाशिवरात्रीचा महिमा आहे. नमः पार्वती पते हर हर महादेव. श्री रामकृष्णार्पणमस्तु.